मद्यपानीयं नैवेद्यहं मद्यपानीयं समर्पयामि। आबलोली मुरतवड्याच्या या जंगलातून जाणारा घाट आम्हाला घेऊन जातो कराटेश्वर मंदिराकडे. नमस्कार मित्रांनो, मी अक्षय आणि आज आपण जात आहोत जयगडमधील कराटेश्वर मंदिर पाहायला. आबलोलीनंतरचा हा रोड मौजे मासू पडवे मार्गे घेऊन जातो आपल्याला तवसाळच्या फेरीबोटीला. नमस्कार मंडळी. आत्ता मी तवसाळला आहे. तवसाळवरून जयगडसाठी फेरीबोट जाते आणि ही फेरीबोट साधारणतः 15 मिनटात जाते. एक बाईक आणि एक पॅसेंजर आणि ड्रायव्हर फ्री असतो. एकूण टोटल 110 रुपये इथे तिकीट सांगितलं आहे आणि बहुतेक 11:15 ही फेरीबोट सुटेल. इथून फेरीबोट तिकडे जाईल. बोटीमध्ये गाडी पार्क केल्यानंतर मस्त बोटीचा आनंद घेत जयगडच्या जवळ जात होतो. फेरीबोट अर्ध्यात आली तेव्हा जयगड कंपनी दिसायला लागली होती आणि जवळच असणारा हा जयगड किल्ला सुद्धा दिसत होता. तवसाळवरून निघाली फेरीबोट आता जयगडला येत आहे. माझ्या मागे तुम्ही बघू शकता. आता आपल्याला इथंच जायचं आहे जयगडला फेरीबोटला. कराडेश्वरला जाण्यासाठी जयगड कंपनीला पूर्ण वाळसा घालून जावं लागत होतं. बाजूलाच असणारा समुद्र बघत आम्ही पोहोचतो कराडेश्वर मंदिराजवळ. रत्नागिरी जिल्ह्यातील जयगडच्या टेकडीच्या उतारावर समुद्राच्या कुशीत एक शांत प्राचीन मंदिर वसलेले आहे, कराटेश्वर मंदिर. जयगड किल्ल्यापासून काही अंतरावर हे मंदिर आहे. समुद्राकडे उतरत जाणाऱ्या दगडी पायऱ्यांनी तुम्ही मंदिराकडे पोहोचता.
मंदिराच्या जवळच एक नैसर्गिक गोमुख आहे, जिथून गोड पाणी सतत वाहत असते. समुद्राजवळ असूनही हे पाणी खारट नाही, तर शुद्ध गोड आहे. भक्त या पाण्याने स्नान करून मगच भगवान कराटेश्वराचे दर्शन घेतात. समुद्राच्या लाटांमधून उडणारा शिंतोडा, मंद वारा आणि घंटानाद या सगळ्यात भक्तीचा एक वेगळाच अनुभव मिळतो. थोडा वेळ तिथेच शांत बसून तिथली शांतता अनुभवली. स्थानिक लोकांच्या मते हे मंदिर हजारो वर्षांहून जुने आहे. दरवर्षी महाशिवरात्रीला आणि श्रावण महिन्यात येथे मोठी जत्रा भरते. गावकरी मानतात की कराटेश्वर देव त्यांच्या समुद्र किनाऱ्यावरील जीवनाचं रक्षण करतो, वादळांपासून, भरतीपासून आणि संकटांपासून. मंदिराचा परिसर अतिशय शांत आणि स्वच्छ आहे, तर मंदिराच्या बाजूला आपल्याला दीपस्तंभ पाहायला मिळतो. हे मंदिर अंदाजे शिलाहार राजवटीत बांधले गेले असे मानले जाते. दगड आणि लाकडाचा सुंदर संगम, छतावर साधे मातीची कौलं आहेत. मंदिर 3 भागात विभागले गेले आहे: गर्भगृह, सभामंडप आणि मुख्य मंडप. लाकडी खांबांवर उभे असलेले हे साधे पण भव्य मंदिर आजही काळाचा झळा सहन करत उभे आहे. कराटेश्वर मंदिर केवळ पूजेचे ठिकाण नाही, तर निसर्ग आणि श्रद्धेचे संगम आहे, जिथे समुद्राच्या गर्जनेतही शांततेचा अनुभव आहे आणि तिथे प्रत्येक लाटा ओम नमः शिवायचा निनाद घेऊन येते. आज हे मंदिर केवळ धार्मिक नाही, तर ऐतिहासिक वारसा बनले आहे. या मंदिराची रचना, लाकडी स्तंभ आणि दगडी बांधकाम जतन करण्यासाठी स्थानिक ग्रामस्थ आणि भक्त प्रयत्नशील आहेत. समुद्राजवळ असल्यामुळे क्षारयुक्त वाऱ्याने लाकूड आणि दगड झिजतात, पण श्रद्धेची शक्ती या मंदिराला अजूनही अभेद्य ठेवते. रत्नागिरीमधील जयगडमध्ये असणारे हे कराटेश्वर मंदिराला तुम्ही नक्की भेट द्या. मुळात म्हणजे इथं गर्दी कमी असते, खूप शांतता असते, समाधान मिळतं. तर तुम्ही कधी येताय रत्नागिरीमधील जयगडच्या ह्या मंदिराला भेट द्यायला. तोपर्यंत हर हर महादेव.